नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आशिया खंडातील 2 नंबरवर असलेलं सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड याचा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। याची टर्नओव्हर बघणार आहोत। अशी खूप काही गोष्टी आहेत ते तुम्हाला पुढे सांगतच राहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑन करायलाही विसरू नका। तर आपण जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया एक्सप्लोर करायला। आता आपण फर्स्ट टाइमला आलेलो आहे। फर्स्ट साइड म्हणजे आत एंट्री करताच मित्रांनो आपल्याला मिळतो इथे फ्रूट मार्केट भेटतो। आता स्टार्टिंगला सगळे इथे फळं वगैरे इथले निलाव आणि विक्री इथं होत असतात होलसेलच्या भावात। तर या साईडला हे जसे की आत एंट्री केल्यानंतर पहिलं लेफ्टमध्ये ते फ्रूट मिळतं, तुम्ही बघू शकता। आणि सकाळी खूप गर्दी असतो। आता आपण वेळ झाला आपल्याला यायला, तर गर्दी असतो ह्याच ठिकाणी। हे सगळं फ्रूटचं सेक्शन झालं आता। आणि असंच थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला आता कांद्याची विक्री चालू होतो। कांदा अजूनही विक्रीला चालू आहे, निलावला पण चालू असतोच। कारण सध्या तर आपण आलो त्या टायमाला कांद्याची सध्या आवक भरपूर चालू आहे। कारण काय सीझन असल्या सध्या कांद्याचे सीझन असल्यामुळं त्या साईडला पण तेच आहे, तुम्ही बघू शकता गाड्यांचे। तर मित्रांनो, इथे डेली 300 350 ते 400 गाड्यांचा आवक असतो। इकडे पण सगळं कांद्याची सुरुवात आहे। हे सगळे कांदा भरून आहे बघा मित्रांनो। कांद्याची आवक बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा। अजून कांदा सुरुवातच आहे। दुपारचे 2 वाजले तरी सुद्धा कांद्याची आवक इतकं चालूच आहे। कारण सध्या सीझन चालू असल्यामुळे कांद्याची आवक आहे। गाड्या बघू शकता तुम्ही। त्या इथे समोर फुलांचं लागलेलं असतं। अरे फुलांचं कुठं असतं रे? तर मित्रांनो, ह्या इथे सगळं भाजीपाल्याचं सेक्शन आहे। तर आता भाजीपाला उशीर झाला, सकाळीच भाजीपाला आता ते सकाळी घेतलेले निलाव झालेले त्यांची विक्री चालू आहे, किरकोळ विक्री। तर या ठिकाणी सगळं भाजीपाल्याचं असतो। तर खूप उशीर झाल्यामुळे तुम्हाला भाजीपाल्याचं निलाव आणि आवक ते दाखवू नाही शकत। तर या ठिकाणी असतो, या ठिकाणी सगळं भाजीपाल्याचं एरिया आहे। तर मित्रांनो, माझ्या मागे बघू शकतात ते आहे A1 हॉटेल, जे तुम्हाला मार्केट यार्डमध्ये सगळ्यात फेमस असलेलं आणि सगळ्यात जास्त कमी भावामध्ये भेटलेलं इथलं फेमस हॉटेल आहे। कोणी इथं आलं तर इथं या ठिकाणी नाश्ता चहा हे सगळं या ठिकाणी केलं जातं। A1 हॉटेल हे तुम्ही पूर्ण अख्ख्या मार्केटमध्ये कुठेही तुम्ही विचारलं तर नाही, इथं ॲड्रेस तुम्हाला कोणीही सांगू शकते। त्या इथं तुम्ही कधी आलात तर आपलं सोलापूर मार्केटमध्ये, तर तुम्ही इथे येऊन चहा नाश्ता, इथं दाल चावल वगैरे असे खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे मिळतात। तुम्ही इथून पण घेऊ शकता काही नाश्ता करायला सकाळी। गैरसोय होणार नाही त्यासाठी तुम्हाला हे हॉटेल पण दाखवलेलं आहे। तर आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो सिद्धेश्वर याचे श्री सिद्धेश्वर मार्केट याचे जे टर्नओव्हर असतो ना मित्रांनो, डेलीचे नाही म्हणलं तरी पण 3 CR डेलीचे टर्नओव्हर असतो। तर ते टर्नओव्हर तुम्हाला ह्या सिद्धेश्वर सरकारी बँक ह्या ठिकाणी सगळ्यात पूर्ण बँकेत हे तुम्ही माझ्या मागं बघू शकता। ह्या इथे सगळं हे मार्केटचं बँक आहे मित्रांनो, हे मार्केट यार्डचं बँक आहे। तर आता आपण जाऊयात भुसारच्या सेक्शनमध्ये जाऊयात, ते सेक्शन तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हे सोलापूर सिद्धेश्वर मार्केट यार्ड हे कमीत कमी जवळपास 100 हेक्टरमध्ये हे पसरलेलं आहे पूर्ण। ठीक आहे, 100 हेक्टरमध्ये पूर्ण पसरलेलं आहे। सगळे सेक्शन इथे एका ठिकाणीच आहेत, म्हणून याला आशिया खंडातील 2 नंबरवर असलेलं मार्केट यार्ड म्हणलं जातं। आणि इथलं आवक पण खूप जास्त आहे। आता हे सगळं भुसार सेक्शन आहे मित्रांनो। इथे भुसार म्हणजे काही लोकांना भुसार म्हणजे माहीत नाही आहे। तर इथे जे हे सगळं भुसार म्हणजे जे गहू तांदूळ वगैरे जे मिळतं, घरातले सगळे गोष्टी, तेल म्हणा, हे सगळे ह्या ठिकाणी हे सेक्शन आहे। आता सध्या सगळ्यांचं निलाव झालेला आहे सगळं सकाळ। आता सध्या काही गर्दी नसतो, तुम्ही बघू शकता। हे एक सेक्शन आहे
गहू तांदूळ हे सगळंच इथे या ठिकाणी भेटू शकतो. बेसन म्हणा, साखर म्हणा, घरातले जे वस्तू लागतात किचनमधले या सगळं या ठिकाणी लागलं जातो. आणि इथे सगळे होलसेल भावात असतो मित्रांनो. जे आपण छोटे छोटे दुकानं असतात ना त्या ठिकाणी तिथूनच घेऊन जाऊन ते आपल्याला MRPच्या भावाने विकले जातात. तर इथे सगळे होलसेल भावात भेटतो. एकदम स्वस्तमध्ये असतो इथे. बघू शकता सोमानी ट्रेडर्स. तर मित्रांनो हे असा होता आपला छोटासा आजचा एक्सप्लोरिंग ब्लॉग. कारण थोडं उशीर झाल्यामुळे आपल्याला पूर्णपणे इथलं तुम्हाला गर्दी दाखवता आलं नाही मला. आणि सकाळचा जो निलाव असतो निलावचं ते गर्दी दाखवता आलं नाही. सकाळचे भाजीपाला आलेला दाखवता नाही. पण तुम्हाला फक्त सगळं सेक्शन दाखवलेलं आहे. तर तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला एक्सप्लोरिंग ब्लॉग तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काही माहिती असेल यात माहिती देण्याचं काय राहिलं असेल माझ्याकडून तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून मला सांगू शकता. तर चला तर मित्रांनो आपण आज आपण इथेच थांबूयात. भेटूयाच असं एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये एक्सप्लोरिंग ब्लॉगमध्ये सोलापुरातील मन कुठलं होईल ते बघू. अजून तर फायनल केलेलं नाही. आता याच्या पुढचं कुठला आहे तर तुम्हाला लवकरच कळेल कुठला ब्लॉग कुठला येणार आहे. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.